अहिल्यानगर इथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची घटना घडली आहे। शहरातील कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर धर्मगुरूंबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं निदर्शनास आलं आणि यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला। त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। अहिल्यानगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। अहिल्यानगर इथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे। शहरातल्या कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर धर्मगुरूंबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं निदर्शनास आलं। यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे। त्यांनी रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली आणि या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। अहिल्यानगरातली ही दृश्य आपण पाहतोय। मुस्लिम समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला आणि त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी ही ॲक्शन घेतली। अहिल्यानगर इथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या। शहरातल्या कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर धर्मगुरूंबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिलं आणि ते निदर्शनास आल्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला। त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यानंतर आता कोटला गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे। अहिल्यानगरमधल्या कोटल्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। शहरातल्या कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं आढळून आल्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि मुस्लिम समाजानं रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। अहिल्यानगरमधली ही काही दृश्य आपण पाहतोय। अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची घटना घडल्यानंतर शहरातल्या कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर धर्मगुरूंबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला। त्यांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली। या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। ही थेट दृश्य अहिल्यानगरमधली आपण पाहतोय। पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। अहिल्यानगरच्या कोटला परिसरातली ही दृश्य आहेत। अहिल्यानगर इथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची घटना घडली आणि शहरातील कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर धर्मगुरूंबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला। त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलकांवर किंवा त्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते। त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। यामध्ये मी सर्वच समाजाच्या लोकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की आपणवरती विश्वास ठेवू नये। अहिल्यानगर या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे। आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेला आहे। ही अहिल्यानगर मधली दृश्य आपण पाहतोय। सगळ्यात आधी पोलिसांनी या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली, दगडफेक होऊ लागली आणि त्यामुळे या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। एक मोठी बातमी, अहिल्यानगर इथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची घटना घडलेली आहे। शहरातील कोटला स्टँड परिसरात
रस्त्यावर धर्मगुरूंबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं निदर्शनास आलं आणि यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झालाय। त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला असल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगरमधली ही दृश्य, आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, नेमकं काय घडतंय? अहिल्यानगर शहरामध्ये माळीवाडा बसस्टँड परिसरामध्ये सकाळी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू जे आहेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकलं होतं, रस्त्यावरती लिहिलं गेलं होतं। याच्या रोषामध्ये सकाळी मुस्लिम बांधवांनी निषेध केला होता। त्यानंतर अशा प्रकार आहे अचानक आज 11 सुमारामध्ये एक मुस्लिम समाजाचा एक समुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती कोटला स्टँडवरती जमा आला आणि त्यांनी रस्ता रोको केलेला आहे। दोन्ही बाजूंनी ट्रॅफिक जाम आहे, जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे, रस्ता रोको सुरू आहे। परंतु ते स्थानिक मुस्लिम कार्यकर्ते जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अशा प्रकरणामध्ये गुन्हेगारांना गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावरती अटक करावी अशी मागणी केली जात आहे। पोलिसांचं नागरिक ऐकायला तयार नाही, म्हणून पोलिसांनी शेवटी लाठीचार्ज केलेला आहे। लाठीचार्जमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये सकाळपासून अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण होतं, याची कल्पना पोलिसांना होती आणि सामाजिक काही कार्यकर्ते यांनाही सुद्धा होती की या ठिकाणी असे काही होऊ शकतं। कारण मागल्या काही दिवसापासून अहमदनगर शहरामधलं वातावरण खराब करण्याचं काही सामाजिक संघटना काम करते असं पाहिलं जातं। दोन्ही बाजूंनी या सगळ्या प्रकरणामध्ये शांततेचे आव्हान केलं असलं तरी एक समुदाय जो आहे, मुस्लिम समुदाय जो तो ऐकायला तयार नाही। जोपर्यंत तुम्ही गुन्हे दाखल करत नाही, आरोपींना अटक होत नाही, या प्रकरणामध्ये ते ठाण आणून बसले आहे। पोलीस अधीक्षक स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु पोलिसांचं कार्यकर्ते ऐकायला तयार नाही, त्यामुळं हा तणाव निर्माण झालेला आहे। पोलिसांनी आता तरी लाठीचार्ज केला तर पुढे जाऊन अटक होते का काय प्रकरणामध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे साहेबराव, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। मी अहिल्यानगर इथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची घटना घडलेली आहे। शहरातील कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर धर्मगुरू पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला। या निषेधार्थ समाजानं रास्ता रोको आंदोलन सुरू केलं असून त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर अहिल्यानगर इथे कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर धर्मगुरू पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर आता मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे। या निषेधार्थ समाजानं रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाजाकडून रास्ता रोको करण्यात येतोय। शहरातील कोटला स्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन मुस्लिम समाजाकडून सुरू झालेलं आहे। धर्मगुरू पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिल्याची घटना, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जातंय। अहिल्यानगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। शहरातल्या कोटला स्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येतंय। बीडमधील आगर नांदूर गावाला पुराचा फटका बसलाय। गावातील 150 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। बाग पिंपळगाव येथील जायकवाडी कॅम्पमध्ये गावकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। नागरिकांच्या डोळ्यात केवळ अश्रू आहेत आणि या पूरग्रस्तांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। आगर नांदूर गावातील तब्बल 150 लोकांचं स्थलांतर करण्यात आले आणि ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या ठिकाणी असलेल्या जायकवाडी कॅम्प या परिसरामध्ये आपण पाहतोय। संत भगवान बाबा ही विद्यालय आहे आणि या शाळेमध्ये त्यांचं या ठिकाणी तात्पुरतं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय सगळ्या लोक आपल्यासोबत असलेले लहान लेकरं, त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती यांना देखील या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि रात्रीपासून या ठिकाणी यांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर ज्या माध्यमातून ते इथपर्यंत आलेले आहेत हे ट्रॅक्टर, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेली जी जनावर आहेत ते देखील या ठिकाणी आणली गेली आणि आता सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर पूर कमी होण्याची देखील वाट पाहिली जाते। समोर पाहतो आपण ही लहान लहान मुलं आहेत, यांना देखील या ठिकाणी आणलेलं आहे। माता भगिनी आहेत। काय सांगाल आजी, कधी आला तुम्ही या ठिकाणी? रात्री हा रात्री आलो। किती पुराचं पाणी आलं होतं? लय पाणी, आमच्या घराने शिरलं पाणी। बाहेर निघालो दिसते आमच्या कपड्यानी। काय काय फिरलं आता सर बस सॉफ सर म्हणजे सर असतोय घरामध्ये, नुसते आमचे कपडे घेऊन पळालो। हा काय नाही। आणखी काही नागरिक आहेत माझ्यासोबत। काय सांगाल, कधी आलात तुम्ही आणि आता नेमकी काय परिस्थिती? आम्ही रात्री आलो साहेब।
तर आम्ही रात्री 8 वाजता आलतो आम्ही, सगळं पाणी शिरलं होतं घराने सगळं. अच्छा, घरातलं काय काय सगळं वाहून गेलं? आता जेवारी गेली, बाजरी गेली, पसारा हातात ते बी गेला. आता अंगारच्या पांघरुळे घेऊन आलो आम्ही आता पळून. पांघरून घेऊन दिवात होत. हा, हे लहान लेकरी घेऊन आलतो आम्ही. गज घरं भरलेले काय, आम्ही फक्त जीव घेऊ आलेलो. आता घरात काय म्हणून नाही, सगळंच वाहून गेलेलं असणार. सगळंच वाहून. हा, ते प्रत्येक वर्षी होतं का या वर्षी मोठ्या प्रमाणात झालंय? ह्या वर्षी जास्त झालेलं. जास्त झालंय. लेकराचे लग्न झाले, दोन्ही सगळे भांडे बाचून गेले, कोणी पाहिले खाटण गाड्यान आलो ते अंगच्या तुकड्यांनी, आमच्या कपड्याने आलं काहीच नाही राहिलं. काहीच नाही बाबा, धडधड झाले आता पोटामध्ये, दाणे दुनियामध्ये ते गेले. सोबत आहे सगळे जण तुम्हाला मदतही करतील, पण आता घर संसारामध्ये काय उरलंय का नेमकं तिथं? काय नाही दादा, काय नाही उरलं, काय नाही उरलं राजा. सरकारने काय मदत केली पाहिजे? आता कोणाला माहिती. सरकारने मदत केली. हा, मग करायलाच पाहिजे ना मदत. या कॅम्पवरती तुम्हाला व्यवस्थित भेटते? हा, सगळं व्यवस्थित. खाणं पाणी हा, खाणं पाणी सगळं व्यवस्थित. सरपंचाने आम्हाला व्यवस्थित आम्हाला जेवण खाऊन दिलं. आम्हाला झालं सरपंचाने. व्यवस्थित आणलं. हो, चहा पाणी केलं सरपंचाने, आम्हाला सगळं केलं. शासन प्रशासन इथपर्यंत पोहोचलेलं आहे. या पूरग्रस्तांना मदत देखील केली जाते आणि एकंदरीत जर बघितलं तर जवळपास इथं एक 150 कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत आणि आगर नांदूर या गावामध्ये आजही पाणी आहे. पुरानं घर संसारातल्या सगळ्या वस्तू वाहून नेल्या. आता फक्त या पूरग्रस्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू उरलेले आहेत. त्यामुळे या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम समाज, त्याचबरोबर दानशूर व्यक्ती आणि शासन प्रशासन करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.